विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण नवीन प्रकरण जे आहे ते सुरू करत आहोत. आर्थिक नियोजन, वैशिष्ट्ये व आवश्यकता. आज आपण प्रकरण जे नवीन पाहणार आहोत, आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन या आर्थिक नियोजनामध्ये आपल्याला पाहायची आहे व्याख्या पाहणार आहोत आपण. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये जी आहे ती आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहे आणि आर्थिक नियोजनाची काय आवश्यकता आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ह्या 3 मुद्द्यांवर आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहू की आर्थिक नियोजना संदर्भात आपण थोडासा विचार करू आणि नंतर आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळू. आर्थिक नियोजन हे कशासाठी केलं जातं? आर्थिक नियोजन करत असताना कोणकोणत्या बाबी आपल्याला आवश्यक आहे ह्या संदर्भात सुद्धा आपण आढावा पुढे घेऊ. तर आपण पाहू की स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासूनच देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन केलं जावं यासाठी आग्रही भूमिका जी आहे ती राहिली होती. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मात्र त्यासाठी जे प्रयत्न आहे ते वेगाने सुरू झाले आणि आर्थिक नियोजन हे देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे किंवा एका विशिष्ट दिशेने आर्थिक विकास व्हावा, सुरळीत आर्थिक विकास व्हावा, जलद गतीने आर्थिक विकास व्हावा, त्यासाठी नियोजन आवश्यक आहे असा आग्रह धरला जाऊ लागला आणि त्यानंतर आर्थिक नियोजन जे आहे त्या आर्थिक नियोजनाला मग कुठेतरी ज्याला आपण दिशा म्हणू ते दिशा मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर सुरुवातीला जेव्हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जी कार्यकारी समिती आहे त्या कार्यकारी समितीने सुरुवातीला तत्कालीन जे सरकार होतं त्या सरकारकडे नियोजन मंडळ स्थापन करण्याचा संदर्भात एक ज्याला आपण म्हणू शिफारस जी आहे ती शिफारस केली होती आणि 19 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये नियोजन मंडळ स्थापन करण्याची जी शिफारस आहे ती शिफारस मान्य करण्यात आली. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्या तत्कालीन पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे तशी मागणी केली की देशामध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली जावी आणि 19 जानेवारी 1950 रोजी भारतासाठी नियोजन मंडळ स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून जी शिफारस आहे ती शिफारस मान्य केली आणि 15 मार्च 1950 रोजी ही शिफारस मान्य करून तत्कालीन पंतप्रधान जे आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे तत्कालीन पंतप्रधान होते त्यांच्या अध्यक्षतेखाली मग 15 मार्च 1950 रोजी भारतीय नियोजन मंडळाची जी स्थापना आहे ती स्थापना करण्यात आली आणि स्थापनेनंतर 1 एप्रिल 1950 रोजी औपचारिक जे आहे ते औपचारिक उद्घाटन सुद्धा झालं. म्हणजे एक प्रवास त्याचा आपण पाहू की सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक आग्रही भूमिका तत्कालीन सरकारसमोर मांडली आणि त्या कार्यकारी समितीने तसा आपला एक अहवाल जो आहे नियोजन मंडळाच्या स्थापना संदर्भातला तत्कालीन सरकारला त्यावेळी दिला आणि नियोजन मंडळ स्थापन करण्याच्या संदर्भातली ही जी शिफारस त्यांची होती ती शिफारसही पुढे काय झाली, मान्य झाली. तर साधारणपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीने 19 जानेवारी 1950 रोजी अशा प्रकारचा एक शिफारस पत्र ज्याला आपण म्हणू ते शिफारस पत्र दिलं आणि ते शिफारस पत्र मान्य करून 15 मार्च 1950 रोजी ते पत्र जे आहे त्याला मान्य करण्यात आलं किंवा ती जी मान्यता जी आहे त्या शिफारस पत्राला ती 15 मार्च 1950 ला पंडित जवाहरलाल नेहरू
यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन मंडळाची मग स्थापना करण्याच्या संदर्भातलं एक शिफारस मान्य करण्यात आली आणि ती स्थापना जी आहे ती स्थापना आपल्याला झाल्याचं दिसतं आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते 1 एप्रिल 1950 मध्ये जे औपचारिक उद्घाटन आहे नियोजन मंडळाचं जे औपचारिक उद्घाटन आहे ते औपचारिक उद्घाटन सुद्धा भारतीय नियोजन मंडळाचं झालं. म्हणजे भारतीय नियोजन मंडळाचं एक औपचारिक उद्घाटन भारतीय नियोजन मंडळाचे एक औपचारिक ज्याला आपण उद्घाटन म्हणू हे औपचारिक उद्घाटन सुद्धा 1 एप्रिल 1950 ला झालं. म्हणजे हा एक प्रवास होता की 19 जानेवारी 1950 ला राष्ट्रीय काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर आपला प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्याला मान्यता सुद्धा मिळाली, त्यांच्या शिफारशीला मान्यता मिळाली 15 मार्च 1950 ला. त्यानंतर भारतीय नियोजन मंडळाचं जे औपचारिक उद्घाटन आहे ते देखील 1 एप्रिल 1950 ला झालं आणि त्यानंतर 1 एप्रिल 1951 ला भारताची पहिली जी पंचवार्षिक योजना आहे त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेला काय झाली सुरुवात झाली. 1 एप्रिल 1951 पासून भारताची पहिली पंचवार्षिक योजना म्हणू किंवा भारताचे जे नियोजन आहे त्या नियोजनाचे पंचवार्षिक योजना भारताची पंचवार्षिक योजना किंवा भारताच्या नियोजनाला सुरुवात जी आहे ती केव्हापासून झाली ती सुरुवात झाली नियोजनाला सुरुवात जी आहे ती 1 एप्रिल 1951 पासून झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे भारताची पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ला जी आहे ते सुरू झालेली आपल्याला दिसून येते. तर 1 एप्रिल 1951 ते 56 हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा काय होता कालावधी होता. तर अशा पद्धतीने हा एक प्रवास जो आहे तो आपल्याला नियोजन मंडळाचा दिसून येतो, भारतीय नियोजन मंडळाचा दिसून येतो. याचा मागचा उद्देश एकच होता की देशाच्या जलद गतीने आर्थिक विकास व्हावा, सुरळीत आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने आर्थिक नियोजन देशामध्ये केलं जावं आणि म्हणून नियोजनाला सुरुवात जी आहे ते 1 एप्रिल 1951 पासून झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर 1 जानेवारी 2015 पर्यंत म्हणजे आपण असं म्हणू की भाजप सरकार जे आहे ते 2014 ला जेव्हा भाजप सरकार भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते सरकार सत्तेवर आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र 31 डिसेंबर 2014 ला नियोजन मंडळ जे आहे ते नियोजन मंडळ बरखास्त केलं किंवा नियोजन मंडळ जे आहे ते नियोजन मंडळ बरखास्त करून एक नवीन जे आहे ते 1 जानेवारी 2015 नियोजन मंडळ बरखास्त करून 1 जानेवारी 2015 ला त्यांनी नीती आयोग म्हणजे नियोजन आयोग जाऊन कोणता आयोग आला नीती आयोगाला. नियोजन आयोगाची जागा कोणी घेतली नीती आयोगाने घेतली. नीती आयोग जो आहे त्या नीती आयोगाने ती जागा घेतली 1 जानेवारी 2015 पासून. 2012 ते 2017 हा 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. 2012 ते 2017 हा 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. ही 12वी पंचवार्षिक योजना 2000 ला पूर्ण झाल्यानंतर मात्र 13वी पंचवार्षिक योजना न करता त्या ठिकाणी 15 वर्षाचा एक विकास आराखडा म्हणजे 13वी योजना न राबविता त्याऐवजी 15 वर्षासाठी एक विकास आराखडा कोणता आराखडा 15 वर्षासाठी एक विकास आराखडा 15 वर्षासाठी एक विकास आराखडा
विकास आराखडा जो आहे हा विकास आराखडा आखण्यात आला. म्हणजे पंचवार्षिक योजनेची जागा नीती आयोगाने घेतला आणि नीती आयोगामध्ये नीती आयोग राबवत असताना 15 वर्षाचा एक विकास आराखडा तयार करण्यात आला आणि त्यानुसार आर्थिक जो विकास आहे त्या विकासासाठी आता आपण नीती आयोग जो आहे तो नीती आयोग प्रयत्नशील आहे. नीती आयोगाचा आपण या ठिकाणी एक अर्थ सुद्धा पाहून की नीती NITI नीती नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती. तर अशा पद्धतीने हा एक प्रवास जो आहे तो प्रवास आपण नियोजन मंडळाचा पाहिला की आर्थिक नियोजन कशासाठी आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने तो प्रवास झाला हा आपण या ठिकाणी पाहिला. त्यानंतर आपण पाहू की आर्थिक नियोजन म्हणजे काय. आर्थिक नियोजन म्हणजे काय. साधारणपणे आपण पाहतो की आजचं युग हे नियोजनाचं युग आहे. आजचं युग हे नियोजनाचं युग आहे. प्लॅन ऑर पॅरिश. एकतर नियोजन करा नाहीतर नष्ट व्हा. प्लॅन ऑर पॅरिश म्हणजे नियोजन करा नाहीतर काय व्हा, नष्ट व्हा. म्हणजे हा आजचा नारा आहे आजच्या युगाचा की काय करा, नियोजन करा नाहीतर नष्ट व्हा. म्हणजे नियोजनाला व्यक्तिगत आयुष्य असो, संस्थेचं आयुष्य असो की देशाच्या संदर्भात असो, जर तुम्हाला जलद गतीने आणि योग्य दिशेने विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी नियोजन हे आवश्यक आहे. ते व्यक्तिगत आयुष्य असो, ते संस्थेचं आयुष्य असो की ते देशाच्या संदर्भात असो, तर नियोजन ही अतिशय महत्वपूर्ण संकल्पना आहे. रॉबिन्स असं म्हणतो की आर्थिक विकासाचा रामबाण उपाय म्हणजे नियोजन होय. आर्थिक विकासाचा रामबाण उपाय किंवा आर्थिक विकासावरील रामबाण उपाय कोण म्हणतो, रॉबिन्स असं मत आहे की आर्थिक विकासावरील रामबाण उपाय म्हणजे काय आहे, नियोजन आहे. आर्थिक विकासावरील रामबाण उपाय म्हणजे काय आहे, नियोजन आहे, असं रॉबिन्सने आपलं मत मांडलं आहे. अगदी व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपण नियोजन करतो. छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्याला नियोजन करायचं असतं. जर ती गोष्ट आपल्याला यशस्वी करायची असेल तर आपण पाहतो की साधारण आपल्याकडे 4 पाहुणे जर येणार असेल तरी सुद्धा आपल्याला त्याचं नियोजन करायचं असतं की उद्या पाहुणे किती वाजता येणार आहे, मग आल्यानंतर ते नाश्ता करतील का, की त्यांना पहिले चहा द्यावा लागेल की पहिले त्यांना सरबत द्यावं लागेल, नाश्त्यामध्ये मग काय करायचं आहे, जेवणामध्ये त्यांना आपल्याला काय द्यायचं आहे, याचं सगळं आपण नियोजन करतो. किती लोक येणार आहे, मग किती चेअर आपण हॉलमध्ये लावल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपल्याला करायचं आहे. तर आपले पाहुणे आल्यावर तारांबळ उडणार नाही. तर मग पाहुणे आल्यानंतर आपण धावणार, तिकडून खुर्ची एक जण आणणार, ती आपले काय दिसेल, धांदल दिसेल आणि मग आपण म्हणू की नियोजन पुअर होतं. म्हणजेच काय की नियोजन जर तुमचं योग्य असेल तर त्याची अंमलबजावणी योग्य होते आणि मग तुमच्या त्या कुठलीही गोष्ट असेल त्याला यश येते. परीक्षा विद्यार्थ्याला द्यायची आहे, त्याला योग्य अभ्यासाचं नियोजन करायला पाहिजे की अभ्यास त्यांनी कशा पद्धतीने केला पाहिजे. त्यांनी अभ्यासाचं जर योग्य नियोजन केलं तर त्याचं नक्कीच परीक्षेमध्ये यश जे आहे ते यश तो नक्कीच संपादन करू शकतो. गृहिणीला सुद्धा भाजी आज कोणती करायची आहे हे ती गंजात तेल टाकल्यानंतर ठरवत नाही, तर तिला पूर्ण पहिले भाजीचं नियोजन करून ठेवावं लागते, भाजी चिरवून ठेवावं लागते, धुवून ठेवावं लागते. ही सगळी प्रिपरेशन झाली की मग तिला भाजी तयार करायला घ्यावी लागते. म्हणजेच काय की कुठलीही गोष्ट असो, छोटीशी असो ती गोष्ट की मोठी असो, परंतु त्याचं नियोजन करणं हे गरजेचं आहे. नियोजन केलं आणि त्या पद्धतीने जर त्याची अंमलबजावणी झाली तर नक्कीच आपली कुठलीही गोष्ट असेल तर ती गोष्ट कशी होते, मग यशस्वी होते. आणि म्हणून नियोजन हे व्यक्तिगत आयुष्य असो, संस्थेचं आयुष्य असो की देशाच्या संदर्भात असो, ते विकासासाठी म्हणा किंवा योग्य कामासाठी म्हणा कसं आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून आपण नियोजन म्हणजे काय किंवा नियोजनाची जी व्याख्या आहे ती नियोजनाची व्याख्या आपण या ठिकाणी पाहू की कशाला नियोजन म्हणायचं. तर भारतीय नियोजन मंडळाच्या मते आपण व्याख्या जी पाहणार आहोत ती भारतीय नियोजन मंडळ. भारतीय नियोजन मंडळाची व्याख्या आपण पाहू की भारतीय नियोजन मंडळाने जी व्याख्या केलेली आहे
नियोजनाची ती व्याख्या आपण पाहू की पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टे. पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टे जी आहे ती साध्य करण्यासाठी देशातील साधन सामग्रीचा महत्तम वापर करून उपभोग किंवा उपयोग जो आहे तो उपयोग करून घेण्याचे अवलंबिण्यात येणारी जी पद्धत आहे त्या पद्धतीला आपण काय म्हणतो, नियोजन असं म्हणतो. काय पहिलं आपण की पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशातील साधन सामग्रीचा किंवा देशातील साधन सामग्री संघटित करून तिचा जास्तीत जास्त फायदेशीर उपयोग करून घेण्यासाठी आखलेली जी पद्धती आहे त्या पद्धतीला काय म्हणतात, नियोजन असं म्हणतात. काय पहिलं आपण नियोजनामध्ये भारतीय नियोजन मंडळाची जी व्याख्या आहे ती अशी आहे की पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशातील साधन सामग्री संघटित करून तिचा महत्तम उपयोग करून घेण्यासाठी अवलंबिण्यात येणारी जी पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हणतात, नियोजन असं म्हणतात. तर ही झाली नियोजनाची व्याख्या. त्यानंतर आपण पाहू नियोजनाची वैशिष्ट्ये. तर कोणकोणती वैशिष्ट्ये नियोजनाची आहे ते आपण या ठिकाणी पाहू की कोणकोणत्या वैशिष्ट्ये आपल्याला नियोजनामध्ये दिसून येतात. त्यातले पहिलं वैशिष्ट्य आहे नियोजनाचं, योजना तयार करणे. नियोजनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की योजना तयार करणे. जर आपल्याला नियोजन करायचं आहे कोणत्याही गोष्टीचं तर पहिले आपल्याला काय करायला लागेल की त्या संदर्भातली योजना तयार करावी लागेल. त्या योजनेमध्ये आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला कशा पद्धतीने ती योजना आखायची ते ठरवावं लागेल, कशा पद्धतीने तिची उद्दिष्टे त्या योजनेची राहील हे ठरवावं लागेल. त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी किंवा ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कशा दिशेने प्रयत्न करावे लागेल हे सगळ्या बाबी कशामध्ये येईल, योजना तयार करण्यामध्ये येईल. योजना तयार करणे म्हणजे एक छोटा आराखडा जो आहे तो आराखडा तयार करणे आणि मग तो आराखडा म्हणजेच काय राहील, आपली योजना राहील. आपण जेव्हा घर बांधतो तर त्याचा आपण त्याचं काय काढतो की पहिले त्याचा नकाशा काढतो आहे ना, की डायरेक्ट घर बांधायला घेतो नाही, नकाशा तयार करतो आणि मग त्या नकाशाच्या पद्धतीने किंवा नकाशा जसा काढला तसं आपण घर बांधतो. तर हा जो आराखडा आहे हा आराखडा तयार करणे म्हणजे काय तयार करणे, योजना तयार करणे. तर ही पहिली आहे योजना तयार करणे, हे नियोजनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. फक्त आता योजना तयार केली तर योजना ज्या पद्धतीने तयार केली त्या पद्धतीनेच त्या योजनेची काय व्हायला पाहिजे, अंमलबजावणी सुद्धा व्हायला पाहिजे. योजना तयार केली कागदावर पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही, बरोबर आहे, प्लॅन कागदावरच राहिला, त्याची अंमलबजावणी झाली नाही तर आपली योजना सक्सेस होईल का, यशस्वी होईल का, होणार नाही. योजना तयार करणे जितकं महत्वाचं आहे तितकीच त्या योजनेनुसार त्याची काय होणे गरजेचं आहे, अंमलबजावणी होणे गरजेचं आहे. आपण अभ्यासाचं खूप नियोजन केलं, खूप योजना आपली कागदावर आखली की सकाळी असा अभ्यास, दुपारी असा अभ्यास, रात्री असा अभ्यास आणि तो कागदावरच ठेवला तर काही परीक्षेत यश मिळणार आहे, नाही मिळणार. आणि म्हणून योजना जी आपण तयार करतो तशीच त्याची काय होणे गरजेचं आहे, अंमलबजावणी जी आहे, अप्लिकेशन जे आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून दुसरं वैशिष्ट्य आहे अंमलबजावणी करणे. त्यानंतर विशिष्ट कालावधी असतो. नियोजनाचा एक विशिष्ट कालावधी असतो. नियोजनाचा जो कालावधी असतो तो सुद्धा महत्वाचा असतो. नियोजनाचा विशिष्ट कालावधी असतो की कोणतंही नियोजन जेव्हा आखतं तेव्हा त्याला कालावधी जो आहे तो कालावधी सुद्धा असतो. जसं भारताच्या दृष्टिकोनातून जे पंचवार्षिक योजना राबविली जाते तिचा कालावधी होता 5 वर्षाचा. 5 वर्षासाठी आपण ते नियोजन करतो आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा 5 वर्षामध्ये आपल्याला करावयाची असते. ज्या ज्या काही गोष्टी आपण 5 वर्षामध्ये करण्याचं निश्चित केलेलं आहे त्या निश्चित केलेल्या गोष्टींची ध्येयपूर्ती जी आहे ती ध्येयपूर्ती जी आहे ती उद्दिष्टपूर्ती जी आहे ते उद्दिष्टपूर्ती आपल्याला विशिष्ट कालावधीमध्ये करायची आहे. मग तो कालावधी 1 वर्षाचा असू शकतो. आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजना आहे, 5 वर्षासाठी हे नियोजन राबवलं जातं आणि म्हणून या 5 वर्षासाठी जे काही तुम्ही आखलेल्या योजना असेल, आखलेल्या ज्या प्रकल्प असेल, आखलेल्या जे काही नियोजनामधल्या बाबी असेल त्या बाबी तुम्हाला पूर्ण करावयाच्या आहे. म्हणजे नियोजनाला काय असतो, विशिष्ट स्वरूपाचा काय असतो, कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्येच तुम्हाला त्या योजनेची
योग्य तऱ्हेने योग्य पद्धतीने काय करायची असते, अंमलबजावणी करायची असते. त्यानंतर संसाधनांचा महत्तम वापर, साधनांचा कसा वापर व्हायला पाहिजे, युक्त वापर किंवा महत्तम वापर जो आहे तो महत्तम वापर नियोजनामध्ये अपेक्षित आहे. जे काही उपलब्ध साधनधन आहे, नैसर्गिक साधनधन आहे, जे काही भांडवल देशामध्ये आहे, या सर्व नैसर्गिक साधनधनाचा, उपलब्ध भांडवलाचा, उपलब्ध मानवी भांडवलाचा तुम्हाला कसा वापर करून घ्यायचा आहे, युक्त वापर करून घ्यायचा आहे, पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे, आदर्श वापर जो आहे तो करून घ्यायचा आहे. कोणतंही साधन बेकार राहता कामा नये, तिचा अपव्यय होता कामा नये. आणि म्हणून संसाधनांचा महत्तम किंवा युक्त वापर किंवा आदर्श वापर हे सुद्धा नियोजनाचं काय आहे, एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सरकारी हस्तक्षेप जो आहे हा सुद्धा नियोजनामध्ये आवश्यक आहे. कारण सरकारचा प्रत्यक्ष हस्तक्षेप असो किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असो, हा हस्तक्षेप जर नियोजन प्रक्रियेमध्ये असेल तर त्या नियोजनाला काय मिळते, गती मिळते. आणि म्हणून नियोजनामध्ये सरकारचा जो हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेप सुद्धा महत्वाचा असतो. त्यानंतर नियोजनाची विशिष्ट उद्दिष्टे असतात. नियोजनाची विशिष्ट काय असतात, उद्दिष्टे असतात. नियोजनामध्ये उद्दिष्टांशिवाय नियोजन असूच शकत नाही. नियोजन हे उद्दिष्टांशिवाय असूच शकत नाही. नियोजन आपण आखतो त्याचं काही विशिष्ट काय असतं, उद्दिष्ट असतो. आपण अभ्यासाचं नियोजन करतो, उद्दिष्ट काय आहे, आपल्याला परीक्षा उत्तम रीतीने पास होणे हे आपलं उद्दिष्ट आहे. तर सरकार जेव्हा योजना आखत असते तेव्हा त्याचंही उद्दिष्ट असतं की देशामध्ये नेमकं कोणत्या उद्दिष्टासाठी त्यांनी नियोजन आखलेलं आहे. दारिद्र्य निर्मूलन करायचं आहे, रोजगारीमध्ये वाढ करायचा आहे, कृषी विकास करायचा आहे, औद्योगिक विकास करायचा आहे, संतुलित विकास करायचा आहे, काय करायचं आहे, कोणती उद्दिष्टे सरकारची आहे. तर हे सगळे उद्दिष्टे जे आहे ही उद्दिष्टे नियोजनामध्ये असतात. आणि म्हणून नियोजनाचं वैशिष्ट्य आहे की नियोजनाची काही विशिष्ट काय असतात, उद्दिष्टे देखील असतात. त्यानंतर नियोजन ही एक निरंतर प्रक्रिया आहे. नियोजन ही कशी प्रक्रिया आहे, निरंतर म्हणजे सतत चालणारी. नियोजन ही प्रक्रिया जी आहे कशी आहे, नियोजन ही अखंडपणे, निरंतरपणे, सातत्य चालणारी जी आहे ती प्रक्रिया आहे. आपण पाहतो की 1 एप्रिल 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. तेव्हापासून अगदी 1951 ते 56 असेल, त्यानंतर 56 ते 61 असेल ना, तर अशा पद्धतीने ज्या 61 ते 66 असेल, त्यानंतर 66 ते 69 1 इयर. तर ह्या ज्या पंचवार्षिक योजना सातत्याने 12 पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 पर्यंत सुरू झाल्या. याच्यामध्ये काय होतं, सातत्य होते. एक पंचवार्षिक योजना संपली की दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना, या पद्धतीने 12 पंचवार्षिक योजना अखंडपणे, निरंतरपणे काय होतं, सुरू होत्या. म्हणजेच नियोजनाची जी प्रक्रिया आहे ही कशी आहे, निरंतर स्वरूपाची काय असते, प्रक्रिया असते. म्हणून हे सुद्धा एक उद्दिष्ट आपल्याला नियोजनाचं सांगता येईल. आणि नियोजनाचा एक इष्टांक असतो. इष्टांक म्हणजे टार्गेट ज्याला म्हणू आपण, नियोजनाचा एक इष्टांक त्याला आपण टार्गेट असं म्हणतो. नियोजनाचं एक विशिष्ट टार्गेट असतं, इष्टांक असतं. नियोजनाचं एक उद्दिष्ट टार्गेट असतं की तो इष्टांक आपल्याला गाठायचा असतो. की जो इष्टांक आपण ठरवलेला आहे, जे टार्गेट आपण ठरवलेलं आहे नियोजनाचं, ते टार्गेट आपल्याला गाठावयाचं असतं, त्या टार्गेट पर्यंत आपल्याला पोहोचवायचं असतं. जसं दारिद्र्य निर्मूलनाचं टार्गेट असेल, गरिबी हटावचं टार्गेट असेल, रोजगार वाढ करण्याचं टार्गेट असेल, तर जे काही टार्गेट तुम्ही ठरवलेलं आहे ते टार्गेट तुम्हाला त्या योजनेमध्ये काय करायचं असतं, पूर्ण करायचं असतं. कारण ते टार्गेट त्या योजनेचं असतं. आणि म्हणून एक विशिष्ट इष्टांक ठरविणे किंवा टार्गेट ठरविणे हे सुद्धा नियोजनाचं एक काय आहे, वैशिष्ट्य आहे. तर अशा पद्धतीने ही सर्व नियोजनाची आपल्याला वैशिष्ट्ये दिसतात. एक म्हणजे योजना तयार करणे, तिची अंमलबजावणी करणे. नियोजनाला एक विशिष्ट काय असतो, कालावधी असतो. त्यानंतर नियोजनामध्ये जी काही उपलब्ध साधन सामग्री आहे त्या उपलब्ध साधन सामग्रीचा आपल्याला युक्ततम वापर करायचा असतो, महत्तम वापर करायचा असतो. त्यानंतर सरकारचा हस्तक्षेप नियोजनामध्ये आवश्यक आहे.
आणि नियोजनाचे विशिष्ट उद्दिष्टे असतात, नियोजनाची आर्थिक उद्दिष्टे असतात, नियोजनाची सामाजिक उद्दिष्टे असतात, नियोजनाची आर्थिक उद्दिष्टे असतात. अशी वेगवेगळी उद्दिष्टे नियोजनामध्ये पार पाडावयाची असतात. आणि नियोजन ही कशी प्रक्रिया आहे? निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि शेवटचं आहे नियोजनामध्ये आपल्याला इष्टांक जे आहे किंवा टार्गेट जे ठरलेलं असतं, आपलं जे ध्येय ठरलेलं असतं, ते ध्येय ते इष्टांक आपल्याला कसा करायचा असतो? पूर्ण करावयाचा असतो. तर ही सर्व नियोजनाची काय आहे वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसून येतात. तर आपण नियोजनाची वैशिष्ट्य बघितली. आता आपण पाहू की नियोजनाची गरज किंवा नियोजनाची काय आवश्यकता आहे. तर नियोजनाची जी आवश्यकता आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहू की नियोजनाची जी आवश्यकता आहे ती का आहे. तर ते पाहण्यासाठी आपण काही मुद्दे जे आहे त्या मुद्द्यांद्वारे स्पष्ट होते की देशामध्ये नियोजनाची आवश्यकता का आहे. तर नियोजनाची आवश्यकता देशामध्ये आपण पाहिलं की जलद गतीने आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा विकासाचं ध्येय आणि लक्ष्य गाठण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. तर नियोजनाची जी आवश्यकता आहे ते नियोजनाची आवश्यकता स्पष्ट करण्यासाठी काही मुद्दे जे आहे ते मुद्दे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेतील दोष दूर करणे पहिली आवश्यकता आहे की नियोजनाची मुक्त अर्थव्यवस्थेतील दोष दूर करणे. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिलं की मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये अनेक दोष असतात. मुक्त अर्थव्यवस्थेचे दोष दूर करणे. आता मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिलं की मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये बरेचसे दोष असतात. साधारणपणे कोणकोणते दोष मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतात. तर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये नफा हे उद्दिष्ट असतं. नफा हे उद्दिष्ट असतं. त्यानंतर एकाधिकाराची निर्मिती मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये होते. त्याच्यानंतर वर्ग संघर्ष जे आहे तो वर्ग संघर्ष मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतो. त्यानंतर संपत्तीचं जे आहे ते केंद्रीकरण जे आहे ते केंद्रीकरण आपल्याला मोठ्या प्रमाणावर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेलं दिसून येतं. त्यानंतर आर्थिक विषमता जी आहे ही आर्थिक विषमता ही मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते. तर हे जे आहे की नफा उद्दिष्ट आहे, एकाधिकार आहे, वर्ग संघर्ष आहे, संपत्तीचं केंद्रीकरण आहे, आर्थिक विषमता आहे, असे अनेक दोष मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येते. तर हे जे दोष आहे मुक्त अर्थव्यवस्थेतील हे दोष दूर करण्याच्या दृष्टिकोनातून कशाची गरज असते? नियोजनाची आवश्यकता असते. त्यासाठी नियोजन जे आहे ते आवश्यक असतं. म्हणून पहिली नियोजनाची आवश्यकता आहे मुक्त अर्थव्यवस्थेमधील जे दोष आहे ते दोष दूर करणे. त्यानंतर दुसरं आहे रोजगार संधीत वाढ करणे. रोजगार संधीत वाढ करणे. रोजगार संधीमध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा नियोजनाची गरज किंवा आवश्यकता असते. आपण पाहतो की भारतासारखा जर मोठ्या लोकसंख्येचा देश असेल तर त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते की बेकारी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. विविध क्षेत्रामध्ये अनेक बेकार किंवा बेरोजगार लोक आपल्याला वावरताना दिसतात. तर अशा वेळी नियोजनामध्ये सरकारने काय करायचं आहे की देशातील जे काही कार्यक्षम लोकसंख्या आहे किंवा ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा लोकांना रोजगार संधी प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनामध्ये तशी रोजगार संधीत वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आखणी व्हायला पाहिजे किंवा रोजगार संधी वाढेल या पद्धतीने देशाचं काय व्हायला पाहिजे? नियोजन व्हायला पाहिजे. उत्पादन प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त लोकांना काम कसं प्राप्त होईल, कामाच्या संधी कशा प्राप्त होईल, त्यामध्ये मग प्राथमिक क्षेत्र असो, द्वितीय क्षेत्र असो किंवा तृतीय क्षेत्र असो, यामध्ये किती लोकांना आपण रोजगार प्राप्त करून देऊ शकतो, जास्तीत जास्त लोकांना रोजगार प्राप्त करून देणे आणि देशामध्ये रोजगार संधीत वाढ करणे किंवा रोजगारामध्ये वाढ करणे, रोजगाराच्या टक्केवारीमध्ये वाढ करणे, यासाठी सुद्धा आपल्याला कशाची गरज असते? नियोजनाची गरज असते. आणि म्हणून रोजगार संधीमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजनाची गरज किंवा आवश्यकता आहे. त्यानंतर आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण टाळणे. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण टाळणे. आर्थिक सत्तेचं जे केंद्रीकरण आहे हे केंद्रीकरण जर झालं तर देशामध्ये आर्थिक विषमता निर्माण होते. जर देशामध्ये काय झालं? आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालं म्हणजे जर आर्थिक सत्ता अशी केंद्रित झाली, याला आपण केंद्रीकरण म्हणतो. आर्थिक सत्ता जर मुठभर लोकांच्या हाती केंद्रित झाली तर हे झालं संपत्तीचं केंद्रीकरण. या ठिकाणी
संपत्तीचं एका विशिष्ट भागाकडे, एका विशिष्ट वर्गाकडे काय झालेलं आहे, केंद्रीकरण झालेलं आहे. तर असं आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण जर झालं तर देशामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर बळावते. कारण मुठभर लोकांच्या हाती आर्थिक सत्ता केंद्रित होते आणि इकडे मोठ्या लोकसंख्येच्या हाती मात्र राष्ट्रीय उत्पन्नाचा फार कमी हिस्सा येतो. म्हणून आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होणं म्हणजे देशामध्ये आर्थिक विषमता निर्माण होणं होय. आणि म्हणून आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण न होता ती सत्ता कशी झाली पाहिजे, अशी विकेंद्रित झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे, ती विकेंद्रित झाली पाहिजे. म्हणजे आर्थिक सत्तेचं किंवा आर्थिक संपत्तीचं असं विखुरली पाहिजे किंवा अनेक लोकांच्या हाती हे आर्थिक सत्ता जी आहे किंवा आर्थिक संपत्ती जी आहे ती गेली पाहिजे. याला म्हणतो आपण विकेंद्रीकरण. हे झालं विकेंद्रीकरण आणि हे झालं केंद्रीकरण. तर आपल्याला केंद्रीकरण नको आहे. आपल्याला काय नको आहे, आपल्याला केंद्रीकरण नको आहे. आपल्याला आर्थिक सत्तेचं काय पाहिजे आहे, विकेंद्रीकरण पाहिजे आहे. असं जर आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर देशामध्ये आर्थिक समानता प्रस्थापित होईल. आणि म्हणून आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण टाळण्याच्या दृष्टिकोनातून मुठभर लोकांच्या हाती मोठ्या संपत्तीचा वाटा जाऊ नये तर समान सामाजिक न्याय तत्वाने काय झालं पाहिजे, राष्ट्रीय संपत्तीचा वितरण झालं पाहिजे, वाटप झालं पाहिजे, आर्थिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यासाठी आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण टाळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काय आवश्यक आहे, नियोजन जे आहे ते आवश्यक आहे. आणि म्हणून नियोजनाची तिसरी आवश्यकता होती आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण टाळणे. त्यानंतर संतुलित विकास करणे. चौथं वैशिष्ट्य आहे संतुलित विकास करणे. संतुलित विकास करणे. संतुलित विकास करणे म्हणजे सर्व क्षेत्राचा एका दराने विकास होणे. सर्व राज्याचा, सर्व प्रदेशाचा, सर्व क्षेत्राचा जर विकास समान दराने होत असेल, एक दराने होत असेल तर त्याला आपण संतुलित विकास म्हणू. एका क्षेत्राचा खूप विकास झाला, दुसरं क्षेत्र विकासापासून वंचित राहिलं. एका राज्याचा खूप विकास झाला, दुसरं राज्य विकासापासून वंचित राहिलं असेल. एका वर्गाचा खूप विकास झाला, दुसरा वर्ग विकासापासून वंचित राहत असेल तर त्याला आपण म्हणतो की विकास संतुलित पद्धतीने झाला नाही. तर सर्व क्षेत्राचा, सर्व राज्याचा, सर्व प्रदेशाचा, सर्व वर्गाचा एका दराने, एका गतीने संतुलित विकास होणं गरजेचं आहे. आणि हा संतुलित विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशाची आवश्यकता असते, नियोजनाची आवश्यकता असते. आणि म्हणून संतुलित विकास करणे साठी सुद्धा नियोजन कसं आहे, आवश्यक आहे किंवा नियोजनाची काय असते, गरज असते. देशाचा संतुलित विकास झाला तर देशामध्ये आर्थिक विषमता निर्माण होणार नाही. गरीब श्रीमंत असे वर्ग जे आहे ते निर्माण होणार नाही. राष्ट्रीय उत्पन्नाचं समान न्याय तत्वाने काय होईल, वितरण होईल. आणि म्हणून संतुलित विकास साधने हे सुद्धा नियोजनाचं एक काय आहे, वैशिष्ट्य, एक आवश्यकता आहे. त्यानंतर आर्थिक विषमता कमी करणे. आर्थिक विषमता कमी करणे. आर्थिक विषमता कमी करणे. आर्थिक विषमता कमी करणे हे सुद्धा नियोजनाची एक गरज किंवा आवश्यकता आहे. देशामध्ये आपण पाहिलं की जर संपत्तीचं केंद्रीकरण झालं, संपत्तीचं काय झालं, केंद्रीकरण झालं तर मुठभर लोकांच्या हाती राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा जातो आणि जो वर्ग मोठा आहे त्याच्या हाती राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी हिस्सा येतो. म्हणजे कमी लोकांच्या हाती जास्त हिस्सा गेला आणि जास्त लोकांच्या हाती कमी हिस्सा झाला. हे जे राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण आहे हे असमान वितरण आहे, हे असंतुलित वितरण आहे, हे आर्थिक विषमतेला खतपाणी घालणारं हे राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण आहे. आणि म्हणून यामुळे देशात काय निर्माण होईल, आर्थिक विषमता निर्माण होईल. आपल्याला विकास साधायचा आहे परंतु आर्थिक समानतेसह विकास साधायचा आहे. विकास प्रक्रियेमध्ये विकासाचा हेतू काय असला पाहिजे, आर्थिक समानतेसह आर्थिक विकास. आर्थिक विषमतेसह आर्थिक विकास साधणे हे नियोजनाचं उद्दिष्टही नाही किंवा नियोजनाची ती गरज सुद्धा नाही. आपल्याला विकास साधत असताना आर्थिक विषमता कमी करायची आहे आणि काय निर्माण करायची आहे, आर्थिक समानता किंवा समता जी आहे ती निर्माण करायची आहे. आपल्याला देशामध्ये वर्ग जे आहे, श्रीमंत, गरीब, मध्यम असे वर्ग निर्माण करायचे नाही. त्या वर्गामध्ये संघर्ष निर्माण करायचे नाही. तर आर्थिक समानतेसह आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशाची गरज आहे, नियोजनाची गरज किंवा आवश्यकता आहे. देशामध्ये आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी सरकार मग काय करतो की ज्या काही योजना आखतो, जे काही प्रकल्प राबवतो, ज्या काही अभियान तो राबवतो ते कोणासाठी राबवतो, मग की गरज वर्गांना
त्यांना वर आणायचं असतं. गरीब जे आहे ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, राहणीमानात वाढ झाली पाहिजे आहे ना. तर त्यासाठी काय करत असते, गरिबांसाठी योजना ज्या आहेत त्या विविध योजना राबवल्या जातात, जेणेकरून त्यांचा उत्पन्नाचा जो स्तर आहे तो स्तर उंचावला पाहिजे आणि आर्थिक विषमता जी आहे ती आर्थिक विषमता कशी झाली पाहिजे, देशामधली कमी झाली पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे. त्यानंतर व्यापार चक्रावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, व्यापार चक्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा व्यापार चक्र जे आहे ते नियंत्रित करण्यासाठी सुद्धा कशाची गरज असते, नियोजनाची गरज असते. व्यापार चक्र का निर्माण होतं देशामध्ये, तर व्यापार चक्र का निर्माण होतं आपण पाहतो की देशामध्ये सातत्याने स्फीती आहे, अपस्फीती आहे किंवा ज्याला आपण तेजी आणि मंदी म्हणतो. तर तेजी आणि मंदी निर्माण होते आणि तेजी मंदी जेव्हा देशामध्ये निर्माण होतं तेव्हा त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था जी आहे ती संतुलन पातळीपासून ढळलेली आपल्याला दिसते. देशामध्ये ही जर संतुलनाची पातळी असेल तर तेजी निर्माण झाली, तर अशा पद्धतीने मंदी निर्माण झाली किंवा अपस्फीती निर्माण झाली तर ती या पद्धतीने काय होते, निर्माण होते. म्हणजे अर्थव्यवस्था स्फीती निर्माण झाली तरी संतुलन पातळीला सोडून असंतुलन पातळीकडे जाते आणि मंदीकडे गेली तरी सुद्धा संतुलन पातळीपासून ती ढळलेली आपल्याला दिसून येते. म्हणून स्फीती असो वा अपस्फीती असो, या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन पातळीपासून दूर जाते, म्हणजे असंतुलित स्वरूपाची होते. असं जर व्यापार चक्र निर्माण झालं तर त्या व्यापार चक्रामुळे अर्थव्यवस्थेची संतुलन अवस्था ढळते. अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक अस्थिरता जी आहे ती आर्थिक अस्थिरता निर्माण होते आणि म्हणून आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी तेजी कमी करण्यासाठी उपाययोजने किंवा मंदी कमी करण्यासाठी उपाययोजने आणि अर्थव्यवस्थेला संतुलन पातळीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनाची काय असते, गरज असते. म्हणजेच व्यापार चक्रावर नियंत्रण ठेवून अर्थव्यवस्था संतुलन पातळीवर आणण्यासाठी सुद्धा कशाची गरज आहे, नियोजनाची काय आहे, गरज आहे. आणि म्हणून व्यापार चक्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा नियोजन आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. त्यानंतर भांडवल निर्मितीत वाढ करणे आहे. भांडवल निर्मितीत वाढ करणे, भांडवल निर्मितीत वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजनाची गरज किंवा आवश्यकता आहे. भांडवल निर्मिती देशात जर झाली तर काय होईल की देशाच्या विकासाला गती प्राप्त होईल. आणि म्हणून भांडवल निर्मिती केव्हा निर्माण होईल, जेव्हा लोकांचं प्रतिव्यक्ती उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढेल, प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढलं तर बचत वाढेल, बचत वाढली तर गुंतवणूक वाढेल, म्हणजे भांडवल निर्मितीमध्ये काय होईल, वाढ होईल. नियोजनामध्ये जो वर्ग ज्याचं उत्पन्न कमी आहे अशा वर्गाच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे त्याच्या उत्पन्नात वाढ आणि बचतीत वाढ आणि पर्यायी गुंतवणूक आणि भांडवल निर्मितीत वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे किंवा त्या दृष्टिकोनातून नियोजन राबविणे साठी सुद्धा नियोजनाची काय आहे, आवश्यकता आहे किंवा गरज आहे. नियोजन जर योग्य पद्धतीने झालं तर देशाच्या बचतीत, गुंतवणुकीत आणि भांडवल निर्मितीत वाढ होईल, उत्पादनाला चालना मिळेल, प्रेरणा मिळेल, पर्यायाने देशाच्या उत्पन्नामध्ये काय होईल, वाढ होईल, देशाच्या विकास पातळीमध्ये किंवा विकासाच्या दरामध्ये सुद्धा काय होईल, वाढ होईल. आणि म्हणून भांडवल निर्मितीत वाढ करणे हे सुद्धा नियोजनाची गरज किंवा नियोजनाची काय आहे, आवश्यकता आहे. त्यानंतर साधन संपत्तीचा युक्त वापर करणे, जी काही साधन संपत्ती आहे देशामध्ये त्या साधन संपत्तीचा युक्त वापर करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजनाची आवश्यकता आहे. उपलब्ध जे साधन सामग्री आहे, उपलब्ध जे साधन धन आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक साधन धन असेल, उपलब्ध साधन सामग्रीचा युक्त वापर, उपलब्ध साधन सामग्रीचा किंवा साधन धनाचा युक्त वापर, कसा वापर करायचा आपल्याला, युक्त वापर किंवा महत्तम वापर जो आहे तो करायचा आहे. तर उपलब्ध साधन सामग्रीचा युक्त वापर हे सुद्धा
या युक्त वापर करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजनाची गरज किंवा आवश्यकता आहे. देशामध्ये जे काही साधन सामग्री उपलब्ध आहे, नैसर्गिक साधनधन असेल, मानवी साधनधन असेल, ज्याला आपण ह्युमन कॅपिटल म्हणतो, किंवा भांडवल असेल, तर या सगळ्या घटकांचा तुम्हाला काय करायचं आहे, युक्त वापर करायचा आहे, महत्तम वापर करायचा आहे. कोणतेही साधन बेकार राहता कामा नये. सर्व साधनांचा महत्तम वापर, युक्त वापर आणि आदर्श वापर केल्यास काय होईल की देशामध्ये जी पातळी आहे ती पातळी वाढेल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जी काही उपलब्ध साधन धन असेल, साधन सामग्री असेल, त्या सर्व साधन सामग्रीचा कसा वापर झाला पाहिजे, महत्तम वापर झाला पाहिजे. तर उपलब्ध साधन सामग्रीचा महत्तम वापर करण्याच्या दृष्टीने सुद्धा नियोजनाची गरज किंवा आवश्यकता आहे. त्यानंतर लोकांच्या राहणीमानात सुधारणा करणे. लोकांच्या राहणीमानात सुधारणा म्हणजे लोकांच्या राहणीमानात सुधारणा केव्हा होईल, जेव्हा लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल, है ना, प्रति व्यक्ती उत्पन्नात वाढ होईल, देशाच्या उत्पन्नात वाढ होईल, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल, प्रति व्यक्ती उत्पन्नात वाढ होईल, तेव्हाच लोकांच्या राहणीमानाचा जो दर्जा आहे तो दर्जा उंचावेल. आणि म्हणून राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे. कोणाचंही राहणीमान निम्न प्रतीचं असू नये. कोणी दारिद्र्य रेषेखाली जीवन यापन करू नये. सर्व दारिद्र्य रेषेच्या वरचं जीवन जगता आलं पाहिजे. सगळ्यांना उच्च दर्जाचं जीवन जगता आलं पाहिजे. राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे, आहाराचा दर्जा उंचावला पाहिजे, शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे. कारण ज्यातून काय निर्माण झालं पाहिजे, ह्युमन कॅपिटल किंवा मानवी भांडवल निर्माण झालं पाहिजे. कारण आपण ह्या सगळ्या जर गोष्टी त्या मानवाला दिला, उच्च दर्जाचं शिक्षण दिलं, उच्च दर्जाची आरोग्य व्यवस्था दिली, उच्च दर्जाचा त्याला आहार मिळाला, उच्च दर्जाचं त्याला काम करण्यासाठी वातावरण मिळालं, रोजगाराच्या संधी मिळाल्या, तर आपोआपच काय होईल की लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होईल. आणि त्यामुळे नियोजनाची तीही आवश्यकता आहे की लोकांच्या राहणीमानामध्ये काय झाली पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजनाची गरज किंवा आवश्यकता आहे. आणि शेवटचं आहे की आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. काय निर्माण करणे, देशामध्ये आर्थिक स्थैर्य. सगळ्यात महत्वाचा तसा हा घटक आहे की आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. आर्थिक स्थैर्य जर देशामध्ये असेल, आर्थिक स्थिरता जर देशामध्ये असेल, तर देशामध्ये अंतर्गत शांतता राहील, कुठेही संघर्ष, वर्गसंघर्ष होणार नाही. आर्थिक स्थिरतेमुळे काय होईल की प्रत्येक व्यक्तीच्या हाती उत्पन्न असल्यामुळे जी सामाजिक गुन्हेगारी आहे ती सुद्धा काय होईल, कमी होईल. म्हणजेच आर्थिक स्थिरता जर असेल तर देशामध्ये एक प्रकारची विकासाची जी गती आहे ती गती सुद्धा वाढेल. म्हणून आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे हे सुद्धा नियोजनाचं एक महत्वाची आवश्यकता असल्याचं आपल्याला दिसतं. देशामध्ये आर्थिक स्थैर्य जर असेल, त्याला आपण संतुलन पातळी पाहिले की देशामध्ये अशा पद्धतीचं स्थिरता असेल किंवा संतुलन असेल, तर हे संतुलन देशाच्या विकासाला पोषक आहे. आणि म्हणून ही संतुलन पातळी देशामध्ये, आर्थिक संतुलन पातळी गाठता आली पाहिजे. आणि म्हणून आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशाची गरज आहे, नियोजनाची गरज किंवा आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीने नियोजनाची आपण जी काही आवश्यकता दर्शविणारे मुद्दे आहे ते सर्व मुद्दे आपण या ठिकाणी स्पष्ट केले. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की भारतामध्ये नियोजन मंडळाची स्थापना कशी झाली, तिचा थोडासा आपण प्रवास सुरुवातीला पाहिला. त्यानंतर नियोजन मंडळाच्या स्थापनेनंतर नियोजनाला सुरुवात केव्हा झाली ते आपण पाहिलं. पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आपण नियोजनाला सुरुवात केली. आणि नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट होतं की देशामध्ये आर्थिक सामाजिक विकास घडवून आणणे. आणि ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातत्याने 2012 ते 17 पर्यंत 12 पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या. आणि त्यानंतर मग आपण पाहिलं की नियोजन मंडळ जे आहे ते संपुष्टात येऊन, किंवा 12वी पंचवार्षिक योजना ही देशाची शेवटची पंचवार्षिक योजना राहिली. आणि त्यानंतर नीती आयोग जे आहे, त्या नीती आयोगाची स्थापना जी आहे ती 1 जानेवारी 2015 झाली. आणि त्यामध्ये 15 वर्षाचा एक विकास आराखडा जो आहे तो विकास आराखडा आखण्यात आला. आणि त्या अंतर्गत मग आर्थिक विकासात
चे जे विविध आर्थिक विकासासाठी विविध कार्यक्रम असेल, विविध प्रकल्प असेल, विविध अभियान आहे ते राबविल्या जात आहे. परंतु तरी सुद्धा नियोजनाचा जो इतिहास आहे तो काही छोटा इतिहास नाही. 1951 पासून सुरू झालेला नियोजनाचा इतिहास जो आहे तो 2014 31 डिसेंबर 2014 पर्यंत हा जो नियोजनाचा इतिहास आहे, हा इतिहास आतापर्यंत आर्थिक विकासाचा आधार होता आणि म्हणून तो पाहणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून नियोजनाच्या आपण काय पाहिलं आज, नियोजनाच्या आपण थोडासा प्रवास बघितला, नियोजन मंडळाची स्थापना बघितली, पंचवार्षिक योजनांचाही आपण थोडासा आढावा घेतला, त्यानंतर आपण नियोजनाची वैशिष्ट्य बघितली आणि नियोजनाची काय पाहिली आपण आवश्यकता पाहिली. तर हे सर्व मुद्दे आपण या ठिकाणी पाहिले. नियोजनाची व्याख्या, नियोजनाची वैशिष्ट्ये आणि नियोजनाची आवश्यकता या ठिकाणी आपण आज थांबू. तर पढ़ते रहो, आगे बढ़ते रहो. ओके.